सुमारे 2,33,000 शेतकऱ्यांची प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम सरकारने अडवली। तब्बल 346 कोटी थकलेले ठाकरे गटाच्या मुखपत्रातून थेट आरोप। मनसे नेते दिलीप धोत्रेंनी घेतली अजित पवारांची भेट। राजकीय चर्चांना उधाण। काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंकडून धोत्रेंना पंढरपूरची उमेदवारी जाहीर। गेल्या 5 दिवसांपासून लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्टरांचं काम बंद आंदोलन। वैद्यकीय सेवा कोलमडली। कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरणाचा निषेध। लाडकी बहिणी योजनेचे पैसे चक्क भावाच्या खात्यात जमा। यवतमाळमध्ये तरुणाच्या खात्यात पैसे जमा झाल्यानं शासनाचा भोंगळ कारभार समोर। यवतमाळमध्ये लाडक्या बहिणींची पैसे काढण्यासाठी एटीएम वरती गर्दी। योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता जमा झाल्यानं शहरात सर्वच एटीएम बाहेर रांगा। रत्नागिरीतील डीएड बीएड पदवीधर बेरोजगार आणि शिक्षण सेवकांचं आंदोलन। नोकर भरतीमध्ये संधी मिळावी, अंशकालीन कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, आंदोलकांची मागणी। वैजापूरमध्ये रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्यावरून अहमदनगरमध्ये तणाव। अल्पसंख्याक समाजाचं आंदोलन। राज्यात उन्हाचा पारा वाढला। मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही भागात मात्र पावसासाठी पोषक वातावरण। तिन्ही जिल्ह्यांना येलो अलर्ट। तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये खासगी वाहनांना नो एंट्री। सलग सुट्ट्यांमुळे गर्दी टाळण्यासाठी निर्णय। भाविकांना एसटी किंवा सिटी लिंक बसनेच प्रवास करावा लागणार। उन्हाळ्यात कोरडं पडलेलं बारामतीतील नाझरे धरण आता 100% भरलं। शेतकरी राजा सुखावला। सिंधुदुर्ग वन विभागाकडून जलद बचाव पथकाची स्थापना। वन्यजीवांपासून नागरिकांचं संरक्षण करण्यासह प्राण्यांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडणार।